विसरते मी. तुमच्याच ग्रुपमधले काही पोरं असतील, यांना सांगितलंय मी की जेव्हा मी काल मेसेज टाकला की कालच जॉईन व्हा सगळेजण ग्रुपला, तर सगळं काम बिघडतं माझं. काय करतात यांना माहिती. पार्थ मोरे वगैरे तुमच्या क्लासचे आहेत का रे? गायत्री बडनाके तुमच्या क्लासचे आहेत का? चला, तर काय म्हटलं होतं आपण, नर्वस टिश्यूचे दोन इम्पॉर्टंट सेल प्रेझेंट आहे, एक आहे न्यूरॉन आणि दुसरे आहे न्यूरोग्लियल. न्यूरॉन सेलमध्ये सेल डिव्हिजन आणि रिजनरेशनची कॅपॅसिटी नसते, म्हणजे नवीन सेल बनवू शकत नाही. बट त्यांच्या सोबतच प्रेझेंट असणारे संख्येने जास्त असणारे न्यूरोग्लियल सेल असतात, ज्यांच्यामध्ये रिडिव्हिजन आणि सेल डिव्हिजन करण्याची कॅपॅसिटी प्रेझेंट असते. दे आर जस्ट नोन ॲज अ सपोर्टिंग सेल. ते फक्त आणि फक्त सपोर्टिंग सेल आहे न्यूरॉन सेलचे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणतोय आपण की न्यूरोग्लियल जे सेल आहे ते न्यूरोग्लियल सेल कुठल्या सिस्टीमचे पार्ट आहे, तर दे आर व्हेरी मच इम्पॉर्टंट पार्ट ऑफ CNS अँड PNS. तुम्हाला माहिती आहे व्हॉट इज मीन बाय CNS अँड व्हॉट इज मीन बाय PNS. सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीमचे इम्पॉर्टंट पार्ट असतात न्यूरोग्लियल सेल, सपोर्टिंग सेल आहेत. ओके, याच्या पलीकडे काहीही इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली नाही. याच्यामध्ये रिजनरेट करण्याची किंवा इलेक्ट्रिकल इम्पल्स सिग्नल ट्रान्समिट करण्याची कॅपॅसिटी यांच्यामध्ये नसतं. बट जे आपल्या बॉडीचे आपल्या ब्रेनचे जे न्यूरॉन सेल आहे त्या न्यूरॉन सेलमध्ये बाहेरनो काय इलेक्ट्रिकल इम्पल्स किंवा सिग्नल जनरेट करण्याची कॅपॅसिटी न्यूरॉनमध्ये असते, न्यूरोग्लियल सेलमध्ये राहत नाही. ओके, तर एवढा डिफरन्स कळला दोघांमधला? इतका डिफरन्स कळला आहे, येस ऑर नो? चला, त्याच्यानंतर आता आपण सिनॅप्स डिस्कस करू. तुमच्या एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे बाळांनो, सिनॅप्स. सिनॅप्सला मी एक सिंपल लँग्वेज मध्ये तुम्हाला समजावून सांगण्यासाठी सांगितलं होतं की सिनॅप्सची डेफिनेशन काय लिहू शकतो आपण. सिनॅप्सला काय म्हणू आपण, एकाचं डोकं आणि दुसऱ्याचं पाय असा स्टार शेप असतो की नाही न्यूरॉन, हा न्यूरॉन आहे. ठीक आहे, हा स्टार शेप न्यूरॉन प्रेझेंट आहे आणि याच्याच खाली दुसरे पण न्यूरॉन प्रेझेंट आहे, लाईक दिस. असे दुसरे पण न्यूरॉन प्रेझेंट आहे. ठीक आहे, हे सगळे आपले एकमेकांच्या डोक्यांच्या वरती पाय ठेवून उभे आहेत. तर सिनॅप्स म्हणजे काय की एकाचं पाय आणि दुसऱ्याचं डोकं, म्हणजे काय की जो पहिला न्यूरॉन सेल आहे त्या पहिल्या न्यूरॉन सेलचा जो टिलोडेंड्रॉन पोर्शन असतो, टिलोडेंड्रॉन पोर्शन आहे, त्या टिलोडेंड्रॉनचं सेकंड न्यूरॉनच्या कोणासोबत रे अटॅचमेंट, डेंड्राइट सोबत. बरोबर ना? कालच सांगितलं मी तुम्हाला की सगळ्यात पहिले डेंड्राइट, मग डेंड्रॉन आणि मग सायटॉन असं स्ट्रक्चर येतं की नाही न्यूरॉनचं. इकडे वरती डेंड्राइट्स प्रेझेंट असतात, त्याच्यानंतर डेंड्रॉन, त्याच्यानंतर सायटॉन आणि मग इम्पल्स खाली खाली जाते. तर कुठल्यापर्यंत म्हणजे याचं डोकं. तर या दोघांमधले जे कनेक्शन आहे इट इज कॉल्ड एज अ सिनॅप्स. या दोघांमधलं जे कनेक्शन आहे याला काय म्हटलं होतं आपण, सिनॅप्स. तर डेफिनेशनच्या लँग्वेज मध्ये सिनॅप्सला काय लिहायचं आहे आपल्याला, बघा एक खूप सुंदर डायग्राम तुमच्या बुकमध्ये काढून दिलेली आहे. एक सुंदर डायग्राम तुमच्या बुकमध्ये काढून दिलेली आहे, बट माझी डायग्राम सुंदर नसतात, बट आपण ट्राय करू. असं दिसतंय का तुमच्या बुकमध्ये, एक टेक्स्ट बुकमध्ये डायग्राम? ठीक आहे, ही अशी एक डायग्राम तुमच्या बुकमध्ये काढून दिलेली आहे. इथे काय प्रेझेंट आहेत रे, कॅल्शियम चॅनल. काय काम असतं कॅल्शियम चॅनलचं, कॅल्शियम चॅनल रफ डायग्राम आहे बाळांनो, आणि एक्झाम मध्ये पण खूप बारीक रांगोळी घातल्यासारखी डायग्राम काढत बसत नका जाऊ. ठीक आहे, कॅल्शियम चॅनल्स आहेत हे सगळे. बाहेर कॅल्शियम मोर अमाऊंट मध्ये प्रेझेंट असते. ठीक आहे, त्यानंतर इम्पल्स इकडे येणार, इम्पल्स इकडे येणार. आतमध्ये काय दाखवलंय रे, सिनॅप्टिक वेसल्स दिसतात का, राऊंड राऊंड. बघा डायग्राम मध्ये सिनॅप्टिक वेसल्स, त्याच्यामध्ये छोटे 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 जे दिसतात तुम्हाला
याला काय म्हणतात? सिनॅप्टिक वेसल मध्ये जे आतमध्ये प्रेझेंट आहे राउंडेड बॉडीज, काय म्हटलंय त्याला? नाव सांगा बाळांनो. सिनॅप्टिक वेसल्स. त्यानंतर आतमध्ये जे राउंडेड बॉडीज प्रेझेंट आहे त्याचं नाव सांगा. न्यूरो ट्रान्समीटर. ओके. आणि इथे काय प्रेझेंट आहे? पुन्हा इथे चॅनल्स प्रेझेंट आहेत असे. ठीक आहे, इथे असे चॅनल्स प्रेझेंट आहेत आणि या चॅनल्स मधून हे न्यूरो ट्रान्समीटर बाहेर निघतात. लाईक दिस. आणि हे ब्रेक होतात आणि ब्रेक झाल्यानंतर काय होतील रे? हे सगळे रिलीज व्हायला लागतात. रिलीज झाल्यानंतर या रिसेप्टरवर ऍक्सेप्ट केल्या जातात. ही डायग्राम झाली आहे ना तुमची? बघा डायग्राम कडे. दिसतंय का? डायग्राम आहे तुमच्या बुक मध्ये? येस, ऑब्झर्व करा त्या डायग्रामला. काय आहे बघा, सिनॅप्स म्हणजे काय? इट इज द कनेक्शन और इट इज द जंक्शन बिटवीन. कोणामधलं रे? बिटवीन टू नर्व सेल. लक्षात घ्या डेफिनेशन. इट इज द जंक्शन बिटवीन टू नर्व सेल विथ अ मायन्यूट गॅप. आणि त्या मायन्यूट गॅपला काय म्हटलंय रे? विथ अ मायन्यूट गॅप. त्या मायन्यूट गॅपला म्हटलंय सिनॅप्टिक क्लेफ्ट. हा पाय आहे वरचा जो होता ना, हा जो पोर्शन आहे हा टिलोडेंड्रॉन आहे बाळांनो. आणि हे खालचे जे दिसतंय हा दुसरा जो एक्झॉन होता, दुसरा जो न्यूरॉन होता त्याचा हा काय असणार आहे? सायटॉन असणार आहे. सायटॉन म्हणजे डोकं. मी काय बोलते ते कळतंय का तुम्हाला? रिप्लाय द्या. मी काय बोलते ते कळतंय का? ओके. म्हणजे हा जो दिसतोय तुम्हाला दांडीवरची ती टिलोडेंड्रॉनची आहे आणि खाली हे जे दिसतंय हे सायटॉन आहे, दुसऱ्या न्यूरॉनचं डोकं आहे खाली. ठीक आहे. आता सिनॅप्टिक क्लेफ्ट तुमच्या एक्झामच्या डेफिनेशन साठी इम्पॉर्टंट आहे. सिनॅप्टिक क्लेफ्टची डेफिनेशन तुम्हाला विचारल्या जाऊ शकतं. व्हॉट इज सिनॅप्टिक क्लेफ्ट? ऍक्च्युअली इट इज देर इज अ जंक्शन बिटवीन वन न्यूरॉन सेल अँड अनदर न्यूरॉन सेल अँड देर इज अ प्रेझेन्स ऑफ मायन्यूट गॅप अँड दॅट मायन्यूट गॅप इज कॉल्ड एज अ सिनॅप्टिक क्लेफ्ट. त्या मायन्यूट गॅपला म्हणजे ही जी जागा आहे खाली याला म्हटलंय सिनॅप्टिक क्लेफ्ट. सिनॅप्स कशाला? जंक्शन बिटवीन टू नर्व सेल, दॅट इज कॉल्ड एज अ सिनॅप्स. आता तुम्हाला सिनॅप्टिक प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. वाचा पहिली प्रॉपर्टी काय? नाव घ्या. नाव घ्या रे. बायकांचं नाव लिहायला नाही सांगत आहे तुम्हाला. सांगा. प्रॉपर्टीज विचारलेल्या आहेत. प्रॉपर्टीज पहिली प्रॉपर्टी काय आहे? एक्साइटेबिलिटी. आणि त्याला काय म्हटलंय रे? इरिटॅबिलिटी. बरोबर आहे का? ओके. काय म्हणतोय हा? एक्साइटेबिलिटी किंवा इरिटेबिलिटी म्हणजे काय की एक जे सेल असतं, तुम्हाला सरांनी शिकवलं असेल, सेल जी आहे आपली, प्रत्येक बॉडीची सेल जी आहे, प्रत्येक सेल आपल्या बॉडीची ती पोलराइज्ड कंडिशन मध्ये असते. पोलराइज्ड कंडिशन म्हणजे काय की बाहेर पॉझिटिव्ह चार्ज आणि आतमध्ये निगेटिव्ह चार्ज. पोलरायझेशन डिपोलरायझेशन झालंय ना बाळांनो तुमचं? येस ऑर नो? पोलरायझेशन डिपोलरायझेशन झालंय की नाही? तर तुम्हाला तिथे शिकले असाल तुम्ही की बाहेर सेलच्या बाहेर पॉझिटिव्ह चार्जेस असतात आणि सेलच्या आतमध्ये कुठले चार्जेस असतात रे? निगेटिव्ह चार्जेस असतात. याला पोलराइज स्टेट असे म्हटले होते. जेव्हा आपण नेक्स्ट टॉपिक शिकू डिपोलरायझेशन आणि पोलरायझेशन तेव्हा तुम्हाला ती आयडिया क्लिअर होऊन जाणार. फक्त आता डोकं याच्याशी लावा की काय प्रेझेंट असतं प्रत्येक सेलमध्ये? एक एन्व्हायरमेंट प्रेझेंट असतं पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जचं आणि ते त्याला बॅलन्सिंग जे असतं त्याला म्हटलं जातं पोलराइज स्टेट. या सेलमध्ये इच अँड एव्हरी सेल हॅव्हिंग अ पोलराइज स्टेट आणि त्या पोलराइज स्टेज मध्ये काय म्हणतोय? दे हॅव अ ॲबिलिटी टू परसिव्ह स्टिम्युलस. त्याच्यामध्ये कशाची ॲबिलिटी असते म्हणते बाळांनो? कशाची ॲबिलिटी असते म्हणते? परसिव्ह स्टिम्युलस. हॅव अ ॲबिलिटी टू परसिव्ह स्टिम्युलस and convert into excited state. म्हणजे काय?
आपल्या बॉडीच्या कुठल्याही पार्टला, कुठल्याही बॉडीच्या, इथून हातापासून स्टार्ट करत डोक्याच्या केसापासून किंवा पायापर्यंत सगळी बॉडी आपली, प्रत्येक बॉडीच्या, आपल्या बॉडीच्या प्रत्येक सेलमध्ये, सेल पासून तयार झाली नाही पूर्ण, इथे पण सेल्स आहेत, इथे पण सेल आहे, हे सगळे इपिथेलियल सेल आहेत. आपल्या बॉडीचे जेवढी काही कव्हरिंग असतं ही इपिथेलियल सेलनी तयार झालेली असते. ठीक आहे. तर मग जेवढे पण सेल आहेत त्या सेलमध्ये कशाची कॅपॅसिटी असते म्हणते? स्टिम्युलाई रिप्लाय, परसिव्ह करण्याची. दे हॅव कॅपॅसिटी टू परसिव्ह स्टिम्युलाई. इथे हात लावा, इथे हात लावा, इथे हात लावा, इथे हात लावा, इथे बॉडीच्या कुठल्याही पार्टला हात लावा, हात टच झाल्याबरोबर कळणार की काहीतरी टच झालेलं आहे. म्हणजे काय की हॅव कॅपॅसिटी टू परसिव्ह स्टिम्युलाई. स्टिम्युलायला गेन करण्याची कॅपॅसिटी असते. आणि जसा स्टिम्युलाय आला, मुंगी जरी चालली आपल्या हातावरून, बारीकशी असते बरं, चावते असंच नाही, पण मुंगी जरी चालली, एवढसा किडा जरी असला, कचरा जरी बसला आपल्या हातावर, तरी आपली बॉडी रिप्लाय करते की नाही? येस ऑर नो? कचरा दिसला, जाणवतं कचरा आहे यार बॉडीवर, तर आपण तो उचलून फेकणार. मुंगी जाताना दिसू किंवा नको दिसू, तिचं सेन्सेशन आपल्या बॉडीमध्ये होतं. जसंही एखादं सेन्सेशन आपल्या बॉडीला झालं तसं आपण रिॲक्ट करतो की नाही? येस ऑर नो? माझ्या प्रश्नांची उत्तर द्या. रिॲक्ट करतो की नाही आपण? ते रिॲक्शन म्हणजे काय? हॅव ॲबिलिटी टू कन्वर्ट इनटू एक्साइटेड स्टेट. जसा स्टिम्युलाय मिळाला तसाच आपली बॉडीमध्ये चेंजेस झाले आणि आपण रिॲक्ट केलं. ती ॲबिलिटी म्हणजे तिला म्हटलं जातं एक्साइटेबिलिटी. कळली आहे का एक्साइटेबिलिटी? कळली आहे का एक्साइटेबिलिटी? येस ऑर नो? चला, नेक्स्ट दिली आहे तुम्हाला. नेक्स्ट डेफिनेशन काय? कंडक्टिव्हिटी. प्रॉपर्टीज आहेत या. स्पेशली बानो प्रॉपर्टीज वर 4 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतं. ते जर नाही विचारलं तर वेगवेगळ्या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत तुम्हाला, तर सेपरेट सिंगल मार्क्सच्या प्रॉपर्टीज वर सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतं. व्हेरी मच इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा तुमचा. ठीक आहे, रिलेटेड टू युअर एक्झाम. कंडक्टिव्हिटी म्हणजे काय की हॅव ॲबिलिटी, याच्यामध्ये ॲबिलिटी असते टू ट्रान्समिट एक्साइटेशन. ॲबिलिटी आहे म्हणते टू ट्रान्समिट एक्साइटेशन. म्हणजे काय? आता मी तुम्हाला कालच बोलले की इथे सेन्सेशन झालं, टच झाला, किडा बसला, मुंगी बसली, काय पण बसली, मग काय आपली नर्व सेल इथून निघाली इथपर्यंत डायरेक्ट एवढी लांब नर्व सेल आहे का आपली? नाही. मेनी नर्व सेल एकमेकांना कंबाईन झालेल्या आहेत, सगळ्या जुडलेल्या आहेत आणि जोडून एकमेकांपासून, जसं मी काल तुम्हाला सांगितलं की या 4 नर्व सेल जर असतील तर या सगळ्या एकमेकांच्या डोक्यावरती प्रेझेंट आहे, एकमेकाच्या खालीवरती प्रेझेंट आहे. तर मग ही जी सगळ्यात पहिली जी असेल नर्व सेल, हिला स्टिम्युलाय मिळाला, ही आपल्या स्किनवर प्रेझेंट असेल इथे, तिला स्टिम्युलाय जसा मिळाला तिने काय रिप्लाय कुठे गेला? खाली. खालून नेक्स्ट नर्व सेलकडे, नेक्स्ट नर्व सेलकडून नेक्स्ट नर्व सेलकडे. म्हणजे काय आहे याच्यामध्ये? कपॅसिटी आहे ट्रान्समिट करण्याची एक्साइटेशनला. ट्रान्समिट म्हणजे एका नर्व सेलपासून दुसऱ्या नर्व सेलपर्यंत ट्रान्समिट करण्याची कपॅसिटी प्रेझेंट असणे. म्हणजे काय बाळांनो? कंडक्टिव्हिटी. क्लिअर ऑर नॉट? खूप सोपं आहे कंडक्टिव्हिटी. ओके, कंडक्टिव्हिटी क्लिअर झालं. ट्रान्समिट होणे, नर्व टू नर्व, इम्पल्स ट्रान्समिट होणे नर्व टू नर्व, दॅट इज कॉल्ड एज अ कंडक्टिव्हिटी. नेक्स्ट प्रॉपर्टी काय दिली आहे तुम्हाला? नेक्स्ट प्रॉपर्टी काय आहे? वाचा. नेक्स्ट प्रॉपर्टी काय आहे? स्टिम्युलस. काय असतो स्टिम्युलस म्हणजे? सांगा बरं मला. स्टिम्युलस म्हणजे काय म्हणू आपण? इट इज एनी डिटेक्टेबल फिजिकल, कुठले चेंजेस? डिटेक्टेबल फिजिकल, केमिकल अँड इलेक्ट्रिकल चेंजेस. इट इज अ डिटेक्टेबल फिजिकल, chemical, electrical changes. They can affect your internal and external environment and provide a reply to the different body organs. For example, detectable म्हणजे काय? डिटेक्टेबल म्हणजे मुंगी बसली, मला आयडेंटिफाय झालं. ठीक आहे. मी डोळ्यांनी पाहिलं, मला आयडेंटिफाय झालं. मी कानाने ऐकलं, मला आयडेंटिफाय झालं. डिटेक्ट करतोय ना. कुठलाही फिजिकल असो, इलेक्ट्रिकल असो, केमिकल असो, कुठलाही चेंज. माझं स्टमक बिघडलं, पोट खराब आहे, मला कळलं की नाही रे? असं काही आहे का की माझं पोट बिघडल्यावर मला कळत नाही? असं काही आहे का की माझं पोट बिघडलं आणि मला काही समजलंच नाही यार पोट बिघडलं म्हणून? डिटेक्ट झाला ना चेंज की यार आज माझं पोट बरोबर नाहीये, मला छातीमध्ये खूप दुखते, मला माझं डोकं खूप दुखते. ठीक आहे, झाली आपली डिटेक्टेबल चेंजेस. मग ते फिजिकल असो, केमिकल असो किंवा इलेक्ट्रिकल. करंट लागल्यावर कळतं की नाही करंट लागला म्हणून?
म्हणजे काय करू शकता तुम्ही, डिटेक्ट करू शकता. आणि जे काही फिजिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल चेंजेस असतील त्याच्यामुळे तुमच्या इंटरनल आणि एक्सटर्नल एन्व्हायरमेंटवर अफेक्ट होते. फॉर एक्झाम्पल, मुंगी बसली, हे एक्सटर्नल एन्व्हायरमेंट आहे, बॉडीच्या आउटर साईडला बसली ना, पण तुमचे आउटर साईडला बसल्यावर एक्सटर्नल एन्व्हायरमेंटवर अफेक्ट केल्यावर तुमच्या बॉडीपर्यंत इन्फॉर्मेशन गेली नाही का? तुमच्या बॉडीचे मसल्स ऍक्टिव्हेट नाही झाले, तुमचं ब्रेन ऍक्टिव्हेट नाही झालं, तुमचं काय ऍक्टिव्हेट नाही झालं. म्हणजे काय की कुठलाही चेंज असो, फिजिकल असो, केमिकल असो, इलेक्ट्रिकल असो, मेकॅनिकल चेंजेस असो, जो डिटेक्टेबल आहे, तुम्ही आयडेंटिफाय करू शकता, त्यांनी तुमच्या इंटरनल किंवा एक्सटर्नल एन्व्हायरमेंटवर चेंज होते. आणि ते चेंज आल्यामुळे तुमच्या बॉडीचे ऑर्गन्स, मसल्स, कुठली पण सिस्टीम ऍक्टिव्हेट होते. पोट दुखायला लागलं तर तुम्हाला जाणवतं की माझं पोट दुखते, म्हणजे आपली इंटरनल ऍक्टिव्हिटी सुरू झाली. ठीक आहे. तर असे चेंजेस जे त्याला म्हटलं जातं स्टिम्युलस. स्टिम्युलसची डेफिनेशन समजली का? स्टिम्युलसची डेफिनेशन समजली का? येस ऑर नो? त्याच्यामध्ये पहिला दिलाय बघा तुम्हाला, थ्रेशहोल्ड. थ्रेशहोल्ड स्टिम्युलस खूप सोपा आहे. थ्रेशहोल्ड स्टिम्युलस इझी आहे बघा. सेल आहे आपल्या बॉडीचे, मेनी सेल जोडलेले आहेत. ठीक आहे, मेनी सेल कंबाईन आहेत तर आपली बॉडी बनली. आता एक साधी कॉमन सेन्स, तुम्हाला जर मला सांगायचं आहे की दोन मित्र बाजूला बसले आणि त्याला जर म्हणायचं आहे, त्याला धक्का द्यायचा आहे, त्याला म्हणायचं की यार माझ्याकडे लक्ष दे, मला काहीतरी बोलायचं आहे, तर तो मित्र जर तुम्हाला त्याला फक्त सांगायचं की यार मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, तर तुम्ही त्याला जोराने हलवून म्हणणार आहात का की उठ उठ मला तुला काहीतरी सांगायचं? तुमच्या बाजूलाच बसलाय, तुमच्या बाजूलाच तो मित्र बसलाय आणि तुम्ही त्याला हलवून सांगणार आहात की उठ बाळा मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तुम्ही काय म्हणाल? जस्ट त्याला हात लावाल आणि त्याला काय म्हणाल, अरे यार मला तुझ्याशी बोलायचं आहे, राईट ना? हे यूज कराल ना तुम्ही. म्हणजे काय की मिनिमम जो स्टिम्युलाय लागतो एखादी इम्पल्स क्रिएट करण्यासाठी तो असतो -70 मिलीव्होल्ट. मी काय बोलले ते समजलं का? की एखादा बॉडीमध्ये स्टिम्युलस क्रिएट करण्यासाठी, इफेक्ट क्रिएट करण्यासाठी मिनिमम इंटेन्सिटी किती लागते म्हणते? -70 मिलीव्होल्ट. दिली नाहीये या टॉपिक मध्ये, पुढे दिलेली आहे. म्हणजे काय की मला जर उठवायचं असेल, मला जर कोणाला आवाज द्यायचा असेल तर मी फक्त अशी करणार की मला तुझ्याशी बोलायचंय, असं मी हात लावला तरी कळतं ना. असं तर नाही की मी जोरात असं हलवून म्हणणार की यार मला तुझ्याशी बोलायचंय, काही गरज नाही. म्हणजे एखाद्याला एखादी इम्पल्स क्रिएट करण्यासाठी नॉर्मल टच, मिनिमम इंटेन्सिटी जी रिक्वायर्ड असते तिला म्हटलं जातं थ्रेशहोल्ड स्टिम्युलस. काय म्हटलं जातं? थ्रेशहोल्ड स्टिम्युलस. कळलं का? थ्रेशहोल्ड स्टिम्युलस कळलं का? मिनिमम इंटेन्सिटी रिक्वायर्ड टू क्रिएट अ इफेक्ट. काय म्हटलं मी? मिनिमम इंटेन्सिटी रिक्वायर्ड टू क्रिएट अ इफेक्ट. बॉडीमध्ये चेंजेस घडवून आणण्यासाठी, स्टिम्युलस रिप्लाय क्रिएट करण्यासाठी लागणारी मिनिमम इंटेन्सिटी. मी हात लावला, माझ्यापर्यंत सेन्सेशन गेलं, मी असं मारेल तेव्हाच मला स्टिम्युलस येणार असं नाही. जस्ट मी हात लावला तरी मला सेन्सेशन आलं की यार मला कोणीतरी हात लावलाय, मला त्या व्यक्तीकडे बघायचंय. ठीक आहे, दिस इज कॉल्ड ॲज अ मिनिमम इंटेन्सिटी. हात लावणे ही झाली मिनिमम इंटेन्सिटी, मला कळलं. ठीक आहे, तर ही झाली मिनिमम इंटेन्सिटी. ती किती असते? -70 मिलीव्होल्ट असते आणि त्यालाच म्हटलं जातं थ्रेशहोल्ड स्टिम्युलस. याच्यातल्या तीनही डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे, थ्रेशहोल्ड, सबलिमिनल आणि सबलिंगल. दिले ना? बघा 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 बुकमध्ये बघा तुमच्या, सुप्रालिमिनल. थ्रेशहोल्ड क्लिअर झाली आहे तुम्हाला? थ्रेशहोल्ड ओके. आता बघा सबलिमिनल म्हणजे काय. सबलिमिनल म्हणजे काय बघा. सबलिमिनल स्टिम्युलस खूप सिंपल आहे. सबलिमिनल म्हणजे वीक, डज नॉट क्रिएट एनी रिप्लाय और एनी इफेक्ट. असा स्टिम्युलस ज्याने मला कुठलाही इफेक्ट मिळाला नाही. फॉर एक्झाम्पल, मी रस्त्याने जाता बेधुंद गाडी चालवत, मी रस्त्याने बेधुंद गाडी चालवत जात आहे आणि कोणीतरी ओळखीचा पर्सन माझ्या समोर आहे, पण माझं लक्ष त्या ओळखीच्या पर्सनकडे नाहीये, मी आपली चालली आहे गाडी चालवत. कॉन्सन्ट्रेशन कुठे आहे माझं? गाडी चालवण्याकडे, समोरच्या रोडकडे. बाजूनी किती लोक चालले आहेत, काय चालले आहेत, माझं लक्ष नाही. पण ते चालले आहेत ना रे बाजूला, ते तुमच्या ओळखीचे पण आहेत ना,
त्यांनी तुम्हाला आवाज पण दिला ना, पण तुमचं कॉन्सन्ट्रेशन कुठे आहे बाळांनो? तुमचं कॉन्सन्ट्रेशन कुठे आहे? गाडी चालवण्याकडे आणि रोडकडे. म्हणजे त्या बाजूच्या वाल्याने तुम्हाला कितीही आवाज दिला आणि तुमच्या बाजूने कितीही तुमच्या ओळखीचे लोक चालले असेल तरी तुमचं त्याच्याकडे जाणार नाही. बट स्टिम्युलाय तर क्रिएट झाला, ते तर बाजूला प्रेझेंट आहे तुमच्या, ते तुमच्या समोर नाही गेले. बरं, बरेचदा असं होतं की आपण समोर एका गोष्टीकडे पाहत असतो. जसं आता मी कॅमेऱ्याकडे बघत आहे, कॅमेऱ्याच्या आजूबाजूला जसं मोबाईल माझ्या समोर ठेवला आणि मला तुमच्याकडे पाहून शिकवायचं आहे मोबाईलकडे पाहून, पण मोबाईलच्या बाजूला एक स्टँड आहे, मी पुस्तकं ठेवले आहेत, त्याच्यावर ते स्टँड अरेंज केलेलं आहे आणि त्याच्यानंतर तिथे पेनचा एक बॉक्स आहे आणि त्याला अटॅच हा मोबाईल आहे. पण मी शिकवत असताना माझं लक्ष आणि लक्ष फक्त आणि फक्त मोबाईलकडे आहे. जेवढं काही आजूबाजूला आहे त्याच्याकडे माझं लक्ष नाही. आता मला तुम्हाला सांगायचं होतं म्हणून मी ऑब्झर्व केलं, पण मला सांगायचं नसतं तर माझं लक्ष त्या पेन स्टँडकडे, तो कॅमेरा स्टँडकडे गेलं असतं का? माझं लक्ष कोणाकडे गेलं असतं? फक्त आणि फक्त मोबाईलकडे, कारण की मला मोबाईलकडे पाहून शिकवायचं. मग ते आजूबाजूचे जे स्टिम्युलाय आहे त्यांनी माझ्या बॉडीमध्ये काही चेंजेस घडवून आणले का? की मला कळलं का ते आजूबाजूला आहे? येस ऑर नो? बरेचदा तुम्ही असं असतं की तुम्ही त्या वस्तूकडे बघता पण तुमचं लक्ष दुसरीकडे असतं, तुमच्या माइंडमध्ये दुसरं काहीतरी सुरू असतं, बट ती समोर तुमच्या वस्तू प्रेझेंट आहे. आणि कोणी विचारलं यार ते दिवर तू माझं लक्षच नाही तर मला माहितीच नाही ती वस्तू तिथे. म्हणजे काय की तुमच्या बॉडीमध्ये कुठल्याही प्रकारचा स्टिम्युलाय क्रिएट झालेला नाही. अँड दॅट स्टिम्युलाय इज कॉल्ड एज अ सबलिमिनल स्टिम्युलस. वीक असतो. वीक म्हणजे काय? इट डज नॉट क्रिएट एनी इफेक्ट. तुमच्या या स्टिम्युलसनी कुठल्याही प्रकारचा इफेक्ट तुमच्या बॉडीमध्ये क्रिएट केलेला नाही. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ सबलिमिनल स्टिम्युलस. त्याच्यामुळे याला काय म्हणू रे आपण? सबलिमिनल स्टिम्युलस. क्रिएट आहे, सॉरी, इज इट क्लिअर एव्हरीवन? क्लिअर और नॉट? नेक्स्ट वाला कौन सा दिया है? नेक्स्ट कौन सा दिया है? सुप्रामिनल. सुप्रा कुठला रे? वाचा रे. सुप्रा लिमिनल. Stimulus. This one is the strong. It having same effect. It have a same effect like a threshold. बघ आता सिंपल गोष्ट आहे. मी आता तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला सांगितलं की मला एखाद्या व्यक्तीला जर आवाज द्यायचा आहे आणि ती माझ्या समोर बसलेली आहे किंवा माझ्या बाजूला बसलेली आहे, तर मी जस्ट त्याला हात लावलं तरी त्याला कळणार की या व्यक्तीला माझ्याशी बोलायचं आहे. मी जेव्हा त्याला जोराने मारणार किंवा त्याला हलवणार, हलवल्यावरही मला त्याला काय म्हणायचं आहे की मला तुला काहीतरी सांगायचं, मला तुझ्याशी बोलायचं. हे एक सेंटेन्स. आणि तुम्ही जस्ट टच केलं तरी तुमचा एक वेळेस रिप्लाय असेल मला तुला काहीतरी सांगायचं. म्हणजे मी वीक स्टिम्युलाय क्रिएट करो किंवा स्ट्रॉंग जोराने हलवो, रिप्लाय काय येणार आहे? मी विचारणार काय आहे की मला तुझ्याशी बोलायचंय. नॉर्मल. इफेक्ट कोणासारखा झाला बाळांनो? लाईक अ थ्रेशोल्ड. म्हणजे थ्रेशोल्डनी पण तेच काम केलं ना, सांगायचं, लक्ष वेधण्याचं आपल्याकडे की मला तुझ्याशी बोलायचंय. आणि जोरात मारलं यांनी पण एकच काम केलं, काय? मला तुझ्याशी बोलायचं. म्हणजे तुम्ही एखादा स्टिम्युला जोराने स्ट्रॉंगली जर क्रिएट केला तर याचा अर्थ असा होत नाही की त्याचं रिप्लाय तुम्हाला असं म्हणणं, हो बोल बोल तुला काय सांगायचं आहे मला सांग, असा काही रिप्लाय येणार आहे का? येणार आहे का? तो काय म्हणेल, हा बोल तुला काय सांगायचं. एवढाच रिप्लाय येणार ना मला. तुम्ही हळू हलवा किंवा त्याला जोरात हलवा, त्या व्यक्तीला जोरात आवाज मारा किंवा हळू आवाज मारा, तो तुम्हाला एकच म्हणणार की हो काय बोलायचं, काय काम होतं का, बोल. तर तुम्ही त्याला जोरात आवाज मारल्यावर त्याला म्हणा हो सांग तुला काय सांगायचं होतं, असा काही वेगळा रिप्लाय येणार आहे का? नाही. म्हणजे याचा रिप्लाय कसा असणार आहे? याचा रिप्लाय कसा असणार आहे बाळांनो? लाईक अ थ्रेशोल्ड. म्हणजे एक स्ट्रॉंग आपण स्टिम्युलाय क्रिएट केला तरी त्याचा रिप्लाय स्ट्रॉंग येत नाही. त्याचा रिप्लाय कोणासारखा येतो? थ्रेशोल्ड. नॉर्मल. कळलंय का? येस ऑर नो? यस ऑर नो? ओके, चला पुढे जाऊ. नेक्स्ट वन. हे याचं काम आहे आपल्याला. तुम्हाला वाटेल मॅडमनी उगाच काढून ठेवलंय त्याला. चला नेक्स्ट काय रे? समेशन. समेशन म्हणजे प्लस, सरळ सरळ. समेशन इफेक्ट. समेशन इफेक्टचा होतो अर्थ प्लस. बघा, कधी कधी
चान्सेस आहेत, चान्सेस समहाऊ मेनी वीक रिप्लाय or weak stimulus combine and able to create stimulus or effect. stimulus म्हटल्यापेक्षा इफेक्ट. जसं मी तुम्हाला सांगितलं की एक वीक रिप्लाय म्हणजे माझ्यासमोर एखादी वस्तू ठेवणे आणि माझं लक्ष नाहीये, तर तो वीक स्टिम्युलस झाला, त्यांनी तुम्हाला चेंज घडवून आणला नाही. बट कधी कधी काय होतं की सो मेनी वीक रिप्लाय स्टिम्युलस कंबाईन होतात आणि त्याच्यामध्ये कपॅसिटी असू शकतं एक इफेक्ट तुमच्या बॉडीमध्ये क्रिएट करण्याचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता ती वस्तू तिथे प्रेझेंट आहे, पण कधी कधी खूप मोठी जर वस्तू तिथे प्रेझेंट आहे, चला छोटी आहे म्हणून नाही लक्षात आलं, पण खूप मोठी जर वस्तू तिथे प्रेझेंट आहे तर तुमचं लक्ष जाणार ना. होतं कधी कधी असं की खूप मोठी वस्तू तिथे प्रेझेंट आहे, तुमचं लक्ष दुसरीकडे आहे, पण अचानक जर तुम्हाला कोणी आवाज दिला पण तिची साईज खूप मोठी आहे तर त्याचं इझिली तुमचं लक्ष त्याच्याकडे जाऊ शकतं. म्हणजे त्याच्यामध्ये चान्सेस असतात की जे वीक आहे, तुमचं माइंड दुसरीकडे आहे, ती वस्तू वीक आहे, स्टिम्युलस वीक आहे, तुमचं लक्ष नव्हतं. बट जर ती वस्तू जर मोठी असेल, जर मेनी वीक स्टिम्युलस जर कंबाईन झाले, म्हणजे काय की तुमचं लक्ष दुसरीकडे आहे बट ती समोर ठेवलेली वस्तू खूप मोठी आहे, तुमचं म्हणजे तुम्ही खूप प्रयत्न केला की त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, पण तरीही त्याच्याकडे तुमचं लक्ष गेलं. म्हणजे कॅपॅसिटी असते मेनी वीक स्टिम्युलायला कंबाईन झाल्यानंतर एक इफेक्ट क्रिएट करण्याची. ठीक आहे. आता तुम्ही चालल्यात रस्त्याने बेधुंद गाडी चालवल्या जातात, पण एखादा पर्सन जर जातो आणि ते तुम्हाला खूप आवाज मारले आणि तुमचं त्याच्याकडे लक्ष नाही, बट तो येऊन थेट तुमच्या समोर उभा राहिला, तुमचं लक्ष जाणार की नाही? तुमचं लक्ष दुसरीकडे होतं आणि तो थेट येऊन उभा राहिला, मग तुमचं लक्ष गेलं. म्हणजे काय की जेव्हा वीक स्टिम्युलाय कंबाईन येतात तेव्हा त्याच्यामध्ये कॅपॅसिटी असू शकतं एक इफेक्ट क्रिएट करण्याचं. यस ऑर नो? समजलंय का मी काय बोलले? ओके, रिप्लाय देत चला म्हणजे मला कळतं. नेक्स्ट टर्मिनॉलॉजी काय दिली आहे तुम्हाला? ऑल ऑर नन लॉ. ऑल ऑर नन लॉ सेम आहे. समेशन इफेक्ट काय म्हणतो इथे? ऑल ऑर ननला एक तर जी लॉंगेस्ट नर्व सेल असेल, मेनी लॉंग नर्व्स कंबाईन होऊन कंबाईन and able to create effect or sometime not. म्हणजे कधी कधी काय होतं, जसं आपण सबलिमिनल बद्दल बोललो, वीक स्टिम्युलाय आहे. कधी कधी वीक स्टिम्युलाय इफेक्ट शो करतील, एकत्र येऊन सगळे वीक स्टिम्युलाय इम्पल्स एकत्र येऊन इफेक्ट शो करतील, पण कधी कधी तेवढं स्ट्रॉंग असूनही ते इफेक्ट शो करू शकणार नाही. जसं मी तुम्हाला बोलले की बाई कधी कधी असं होणार की तुमचं लक्ष चाललं जाणार त्या गोष्टीकडे, वीक आहे बट वस्तू मोठी आहे ना तरी लक्ष चाललं जाणार. बट कधी कधी होतं की कितीही मोठी वस्तू असो तुमचं लक्ष जाणार नाही. हे डिपेंड करतं बाळा प्रत्येक व्यक्तीच्या सिच्युएशनवर. कोणावर डिपेंड करतं? प्रत्येक व्यक्तीच्या सिच्युएशनवर डिपेंड करतं की खरंच हे शक्य आहे का. आता एखाद्या माणसाचं कॉन्सन्ट्रेशन खूप स्ट्रॉंग असेल तर त्याच्यासमोर तुम्ही कितीही वस्तू मांडा, त्याचं लक्ष फक्त आणि फक्त त्याला लक्ष ठेवायचं आहे, त्या गोष्टीकडे जाणार. आणि एखाद्या व्यक्तीचं कॉन्सन्ट्रेशन वीक असणार तर त्याला पटकन आपण डायव्हर्ट करू शकतो, बरोबर ना, त्याचं कॉन्सन्ट्रेशन भंग करू शकतो. असा हा प्रकार आहे. म्हणजे काय की एखादा स्टिम्युलाय कंबाईन होऊन सुद्धा, मेनी स्टिम्युलाय कंबाईन होऊन बॉडीमध्ये इफेक्ट क्रिएट करू शकतात. पण कधी कधी मेनी कंबाईन होऊनही इफेक्ट क्रिएट होत नाही, त्याला म्हटलं जातं ऑल ऑर नन लॉ. म्हणजे एक तर क्रिएट करू शकतील कंबाईन होऊन, और एक तर क्रिएट करू शकणार नाही. किती कंबाईन करा, किती स्ट्रॉंग आणा, कितींना जोडा, नो इफेक्ट. समजलाय का की एकदा सांगू? समजलाय का? एकदा सांगू. समजलाय का रे बाळांनो? रिपीट करू का एकदा? ओके. नेक्स्ट टर्मिनॉलॉजी दिली आहे तुम्हाला रिफ्रॅक्टरी पिरियड, बरोबर ना? रिफ्रॅक्टरी पिरियड. रिफ्रॅक्टरी पिरियड म्हणजे काय रे? बघा ही डायग्राम येते. ओके,
हा एका नर्व सेलचा पोर्शन आहे, हा दुसऱ्या नर्व सेलचा पोर्शन आहे. या इथून एक इम्पल्स झाली, इम्पल्स आली, एंट्री केली, इम्पल्स आल्यानंतर इकडे ती आली, एकच इम्पल्स आली आहे सध्या. जोपर्यंत ही आलेली इम्पल्स एका नर्व सेल पासून दुसऱ्या नर्व सेल पर्यंत जात नाही, एका नर्व सेल पासून दुसऱ्या नर्व सेल पर्यंत जात नहीं, तोपर्यंत दूसरा सेकेंड जो स्टिम्युलाई कितना ही स्ट्रॉन्ग रहे, सेकेंड स्टिम्युलाई कितना भी स्ट्रॉन्ग रहे, वो कोई भी इफेक्ट शो नहीं करता. एका काय बोलली मी, एक इम्पल्स झाली, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल हा माझा हात आहे, हे दोन नर्व सेल मी जॉईन केले, दोन नर्व सेल मी जॉईन केले, इथे टच झाला, इथे टच झाला, ही पहिली इम्पल्स आली, ही इम्पल्स आली 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 आणि ही दुसऱ्या नर्व सेल मध्ये जाणार, ठीक आहे. मग ही इम्पल्स इथून आलेला टचची जी इम्पल्स आहे या एका नर्व सेल पासून तर दुसऱ्या एका नर्व सेल पर्यंत जाईपर्यंत इकडून कितीही नेक्स्ट नर्व सेल येऊ त्याच्यावर काहीही इफेक्ट होणार नाही, जोपर्यंत पहिला इम्पल्स या एका नर्व सेल पर्यंत दुसऱ्या नर्व सेल मध्ये ट्रान्समिट होत नाही. बघा इथे इम्पल्स लिहिलेला आहे, या ठिकाणी इम्पल्स लिहिलेला आहे. इम्पल्स म्हणजे टच झाला, इम्पल्स क्रिएट झाली आणि इम्पल्स पहिल्याच नर्व सेल मध्ये अजून प्रेझेंट आहे. जोपर्यंत ही पहिल्या नर्व सेल पासून दुसऱ्या नर्व सेल पर्यंत जात नाही तोपर्यंत इथून सेकंड कितीही स्ट्रॉंग इम्पल्स तिथे येऊ तोपर्यंत तिच्या बॉडीमध्ये काहीही चेंजेस होणार नाही, ते कितीही इम्पल्स स्ट्रॉंग असो. याला मिली सेकंडचा वेळ लागतो एका याच्यामधून दुसऱ्या याच्यामध्ये जाण्यासाठी. समजलं का रे? येस ऑर नो? येस ऑर नो? मी काय बोलले, एका नर्व सेल पासून दुसऱ्या नर्व सेल पर्यंत जाईपर्यंत ती एक इम्पल्स जाईपर्यंत दुसरी इम्पल्स आतमध्ये येऊ शकत नाही आणि कुठलाही इफेक्ट क्रिएट करू शकत नाही. तिला म्हणतात रिफ्रॅक्टरी पिरियड. इट इज कॉल्ड एज अ रिफ्रॅक्टरी पिरियड. सेकंड टर्मिनॉलॉजी काय दिली आहे? सिनॅप्टिक डिले. सिनॅप्टिक डिले. टाइम झालाय का रे? टाइम झाला की सांगाल मला, त्याच्यानंतर बॅच आहे. ओके, सिनॅप्टिक डिले म्हणजे काय बाळांनो सांगा आता. सिनॅप्टिक डिले म्हणजे काय? सिनॅप्टिक डिले म्हणजे इम्पल्स आली, ओके, इम्पल्स आली आली आली. आता ही इम्पल्स इथे आल्यानंतर तुम्ही ही प्रोसेस सगळे शिकले आहेत. सेलच्या बाजूला कॅल्शियम चॅनल असतात. इम्पल्स जशी सेलमध्ये येते तसेच कॅल्शियम चॅनल ऍक्टिव्हेट होतात आणि सेलच्या बाजूला प्रेझेंट असणारे कॅल्शियम सगळे आतमध्ये यायला लागतात. कॅल्शियम आतमध्ये येण्याचं काय रिझन आहे, काय गरज आहे कॅल्शियम आतमध्ये यायची? टिलोडेंड्रॉनच्या आतमध्ये कॅल्शियमला येण्याची एंट्री का बरं गरज आहे? जशी इम्पल्स आली तसेच हे कॅल्शियम चॅनल ओपन झाले आणि सेलच्या बाजूला जे कॅल्शियम होतं ते आतमध्ये यायला लागलं. या कॅल्शियमचं कामच असतं बाळांनो, हे जे सिनॅप्टिक वेसल्स आहे, या सिनॅप्टिक वेसल्स म्हणजे न्यूरोट्रान्समीटर. न्यूरोट्रान्समीटरचा अर्थ काय की जोपर्यंत न्यूरोट्रान्समीटर इथे अटॅच होणार नाही तोपर्यंत ही इम्पल्स इकडे जाऊ शकणार नाही. तर इम्पल्सला एका नर्व सेल पासून दुसऱ्या नर्व सेल पर्यंत पाठवण्याचं काम या न्यूरोट्रान्समीटरचं असतं. मग हे कॅल्शियम चॅनल ओपन होतात, कॅल्शियम आतमध्ये येतं आणि या कॅल्शियमचं काम असतं या न्यूरोट्रान्समीटरला ढकलणे. कुठे? या टिलोडेंड्रॉन मेम्ब्रेनकडे. या टिलोडेंड्रॉन मेम्ब्रेनकडे याला ढकलण्याचं काम कोणाचं आहे रे? कॅल्शियमचं. कॅल्शियम याला पुश करतं हे वेसायकल्सला आणि हे वेसायकल्स सगळे इथे जॉईंट होतात आणि एक एन्झाईम आहे, त्या एन्झाईम ह्याला ब्रेक करतो आणि हे सगळे न्यूरोट्रान्समीटर मग दुसऱ्या नर्व सेलमध्ये इकडे एंट्री करतात, नर्व सेलमध्ये एंट्री करतात आणि याला लागणारा जो वेळ आहे इट कॉल्ड ॲज अ सिनॅप्टिक डिले बाळांनो. इट इज कॉल्ड ॲज अ सिनॅप्टिक डिले. किती मिनिटाचा किती सेकंदाचा वेळ लागतो? 0.3 to 0. मिली सेकंड. बघा तुमच्या टाइम मध्ये तुमच्या बुक मध्ये दिलेलं आहे एका एक्झॉनच्या टर्मिनल पोर्शन पासून तर दुसऱ्या एका एक्झॉनच्या एंड पोर्शन पासून तर दुसऱ्या एक्झॉनच्या टर्मिनल पोर्शन पर्यंत जाण्यासाठी जी जागा आहे तिला म्हटलं जातं सिनॅप्टिक डिले. कळलं का? एकाच्या पायातून दुसऱ्याच्या डोक्यापर्यंत जाणारा वेळ, जायला लागणारा वेळ किती आहे? 0.3 to 0.5. समजलं का रे?
ओके, कोणाला डाऊट नाही आहे? ओके, कोणाला डाऊट नाही. चला, नेक्स्ट टर्मिनॉलॉजी काय आहे? लास्ट वाली सिनॅप्टिक फटीग. सिनॅप्टिक फटीग आहे का? येस, सिनॅप्टिक फटीग. फटीग म्हणजे भूक रे. फटीग म्हणजे काय? भूक. आता मला सांगा, ही इम्पल्स आली, याच्या पायात आली पहिल्या न्यूरॉनच्या आणि दुसऱ्याच्या डोक्यात जायचं आहे. तर या न्यूरॉनच्या पायातून या न्यूरॉनच्या डोक्यामध्ये जाण्यासाठी इट रिक्वायर्ड सम टाइम. मग जोपर्यंत हे जात नाही तोपर्यंत याच्यामध्ये काय? भूक, फटीग, जागा म्हणजे त्याच्यामध्ये प्रेझेंटच राहत नाही. ही इम्पल्स इकडे जात नाही ना, तर त्याच्यामुळे याच्यामध्ये काय क्रिएट होतं? फटीग, हॉल्ट. हॉल्ट म्हणजे काय? स्टे. म्हणजे जोपर्यंत ही इम्पल्स इकडून इकडे जात नाही तोपर्यंत इकडे हे सगळं थांबलेलं असतं. कॅल्शियम चॅनल पुन्हा बंद झालेले असतात आणि सगळं थांबलेलं असतं जोपर्यंत दुसरी इम्पल्स आतमध्ये येत नाही तोपर्यंत. तर हा झाला हॉल्ट पिरियड. हॉल्ट म्हणजे काय? थांबलाय. कारण की जोपर्यंत ही पूर्णपणे ऍक्टिव्हिटी होत नाही, कॅल्शियम चॅनल ओपन होतील, न्यूरो ट्रान्समीटर हे जे वेसायकल्स आहे यांना अटॅच केल्या जाणार मेम्ब्रेनवर, मग एन्झाईम येणार आणि या वेसायकल्सला तोडणार. तोडल्यानंतर हे सगळे हिरवे जे दाणे दिसत आहेत ज्याला न्यूरो ट्रान्समीटर म्हणतो, हे न्यूरो ट्रान्समीटर या एका इकडून दुसरीकडे जाणार. मग इतकी सगळी प्रोसेस होईपर्यंत तिथं थांबली ना बिचारी सेकंडवाली इम्पल्स थांबली की नाही? म्हणजे काय? हॉल्ट झाला. हॉल्ट झाला आणि या हॉल्टला म्हटलंय भुकेची कंडिशन म्हणजे सिनॅप्टिक फटीग. क्लिअर आहे बाळांनो? येस ऑर नो? येस ऑर नो? क्लिअर आहे? चला, आता बघायची आपल्याला वेलॉसिटी. वेलॉसिटी. वेलॉसिटी म्हणजे काय? की कुठल्या नर्व मध्ये किती कपॅसिटी असते ट्रान्समिट होण्याची, म्हणजे एक्सायटेशन कुठली नर्व जास्त चांगल्या प्रकारे करू शकते, त्याला म्हणतो आपण वेलॉसिटी. खूप सारे रिझन दिलेले आहेत याच्यामध्ये वेलॉसिटीचे. नर्व ह्या काही लॉंग असतात लेंथनी, तर काही शॉर्ट असतात. तो ऑब्विसली ज्या लॉंगर असणार, ज्या लॉंगर नर्व सेल असणार, दे हॅव अ मोर कॅपॅसिटी, मोर ॲबिलिटी. जी स्पीड असणार याची कशी असणार? फास्ट. इम्पल्सला कॅरी करण्याची जी स्पीड असणार बाळांनो ती कशी असणार? बघा तुमच्या बुक मध्ये दिलेलं आहे. लॉंग आणि थिक नर्व मध्ये कशी असते रे बाळांनो? फास्टर. डोक्यात ठेवा. इम्पल्स कशी क्रिएट केला जाणार? फास्टर. आता बघा दोन पुन्हा एक टर्मिनॉलॉजी दिली आहे तुम्हाला, होमिओथर्मिक. होमिओथर्मिक मध्ये जास्त असतं आणि दुसरं काय दिलंय? पोइकिलोथर्मिक. टर्मिनॉलॉजी मोठा दिलाय, याला सरळ म्हणू आपण हॉट ब्लडेड. आणि पोइकोथर्मिक म्हणजे काय? कोल्ड ब्लडेड. आपण कुठले ॲनिमल आहोत रे? विच काइंड ऑफ ॲनिमल वी आर? कुठल्या प्रकारचे? होमिओथर्मिक. तर आपल्यामध्ये जी इम्पल्स आहे ही फास्टर रेट मध्ये ट्रान्समिट होते. इम्पल्स म्हणजे काय? स्टिम्युलाय. फास्टर मध्ये ट्रान्समिट होते ऍज कम्पेअर टू पोइकोथर्मिक. त्याच्यानंतर पुन्हा दिली आहे तुम्हाला की एक्सटर्नल स्टिम्युलाय आणि इंटरनल स्टिम्युलाय. बघा तुमच्या बुक मध्ये व्हॉलंटरी आणि इनव्हॉलंटरी मध्ये डिवाइड केलंय. व्हॉलंटरी म्हणजे काय रे? व्हॉलंटरी म्हणजे ऍक्शन. येस, ऍक्शन कंट्रोल बाय ब्रेन, ज्याच्यावर आपलं कंट्रोल आहे. आणि इनव्हॉल्युंटरी म्हणजे काय? इनव्हॉल्युंटरी ऍक्शन नॉट कंट्रोल बाय अस. आपली विल पॉवर, ब्रेन म्हटल्यापेक्षा विल पॉवर म्हणू आपण. विल पॉवर, आपली विल पॉवर ज्याला कंट्रोल करू शकते. मला चालायचं आहे तर मी चालणार, मला जेवायचं आहे तर मी जेवणार, मला उठायचं आहे तर मी उठणार, मला फिरायचं आहे तर मी फिरणार. हे माझ्या कंट्रोलमध्ये व्हॉलंटरी ऍक्शन्स. इनव्हॉल्युंटरी माझा हार्ट किती बीट होतं आणि मी त्याला म्हणू शकत नाही भाई आज मेरा मूड नहीं है, हार्ट तू रुक जा, 72 टाइम तेरी बीटिंग मत करा, तू 70 पे रुक जा और आराम कर, असं मी म्हणू शकत नाही. माझ्या लिव्हरला मी म्हणू शकत नाही की बाळा बाईल कमी सिक्रीट कर. माझ्या स्टमकला मी म्हणू शकत नाही की पटकन पचनाची क्षमता वाढव आणि मला आता पटकन मला भूक लागली पाहिजे. तर आतमध्ये जे इंटरनल जे आपले ऑर्गन्स असतात ते इनव्हॉल्युंटरी आहे आणि आपल्या ज्या ऍक्शन्स आपण आपल्या कंट्रोलनी करतो त्या म्हणजे व्हॉलंटरी ऍक्शन्स. तर ऑब्विसली व्हॉलंटरी ऍक्शन्स म्हणजे जे व्हॉलंटरी ऑर्गन्स आहे तिथे स्टिम्युलाय कसा असणार बाळांनो? हॅव अ लॉंग स्ट्रॉंग स्टिम्युलाय. किती दिलाय येते बघा? 100 to 120 दिसतंय का?
100 to 120 मिलीसेकंड इन मॅन. व्हॉलंटरी ऍक्शन्स. इनव्हॉलंटरीचा रेट किती दिलेला आहे? इनव्हॉलंटरीचा रेट किती दिलाय बाळांनो? 10 to 20 मिलीसेकंड. म्हणजे व्हॉलंटरी ऍक्शन मध्ये स्टिम्युलाई गेन करण्याची कॅपॅसिटी वेलॉसिटी जास्त असते ऍज कम्पेअर टू अ व्हॉलंटरी ऍक्शन. क्लिअर आहे का गोष्ट? क्लिअर आहे? पुढे जाऊ. ओके चलो नेक्स्ट आ जाओ. आता पुन्हा वेलॉसिटी म्हटलंय. आता मी तुम्हाला काल एक सांगितलं होतं, एखादी पर्सन सरळ रस्त्याने जात आहे आणि एखादा पर्सन हळूहळू जात सॉरी उड्या मारू मारू जात आहे. कोण लवकर पोहोचणार? कोण लवकर पोहोचणार? मेलिनेटेड न्यूरॉन्स आणि नॉन मेलिनेटेड न्यूरॉन्स. कोण लवकर पोहोचणार? उड्या मारणारा. उड्या मारणारा कुठे प्रेझेंट असतो? जम्प करणारा मेलिनेटेड न्यूरॉन्स. मी तुम्हाला काय सांगितलं, त्याला साल्टॅटरी मुवमेंट म्हणतात. तर याच्यामध्ये स्पीड फास्ट असणार मेलिनेटेड न्यूरॉन्स मध्ये, जम्पिंग असतं इम्पल्स, आणि नॉन मेलिनेटेड मध्ये स्लो असणार. ओके सिंपल गोष्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इम्पल्स कॅरी करण्यासाठी इम्पल्स कशी जातात. 3 पार्ट मध्ये डिवाइड केलेल्या इम्पल्सला याला प्री सिनॅप्टिक म्हटलेलं आहे, याला पोस्ट सिनॅप्टिक म्हटलेलं आहे, आणि याला सिनॅप्टिक मेम्ब्रेन असं म्हटलेलं आहे. किती पोर्शन मध्ये इम्पल्स कुठून कुठून जात आहे? प्री म्हणजे पहिल्याचा पाय, त्याच्यानंतर पोस्ट म्हणजे रे दुसऱ्याचं काय? डोकं की पाय? हा दुसऱ्याचं डोकं. आणि मधला म्हणजे काय? दोघांच्या मध्ये असलेली प्रेझेंट असलेली मेम्ब्रेन म्हणजे सिनॅप्टिक मेम्ब्रेन. या 3 पार्ट मध्ये याला डिवाइड केलेलं आहे. क्लिअर आहे? येस ऑर नो? ओके. तर आता इम्पल्स कशी कंडक्ट होते त्याच्यापासून प्री सिनॅप्टिक पासून सिनॅप्टिक मेम्ब्रेन पर्यंत, सिनॅप्टिक मेम्ब्रेन पासून पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन पर्यंत, पोस्ट सिनॅप्टिक पोर्शन पर्यंत अशी इम्पल्स ट्रान्समिट होत असते. हे सगळं टॉपिक तुम्हाला दिलेलं आहे वेलॉसिटी मध्ये. ऑल दिस इज इन्क्लूड इन अ वेलॉसिटी. वेलॉसिटी क्लिअर आहे सगळ्यांची? वेलॉसिटी क्लिअर आहे बाळांनो? चला पुढे जाऊ. आता बघा 2 प्रकारच्या इम्पल्स दिलेले आहे. शॉर्टकट मध्ये समजावून सांगते, डायग्राम मध्ये सगळं दिलेलं आहे. एक इलेक्ट्रिकल इम्पल्स, बरोबर ना? इलेक्ट्रिकल सिनॅप्स. आणि एक काय दिलेलं आहे? केमिकल सिनॅप्स. इथे याची जी नॅनोमीटर असते 0.38, बरोबर आहे का? चेक करा बरं. नॅनोमीटर किती आहे? 3.8 आहे खरं, 3.8. आणि इकडे किती आहे केमिकल मध्ये? 20 to 40 नॅनोमीटर, बरोबर का? चला, इलेक्ट्रिकल सिनॅप्स म्हणजे खूप सिंपल गोष्ट. दोघांमधली जी सिनॅप्टिक गॅप आहे, इफ सिनॅप्टिक गॅप इज मायन्यूट, जर सिनॅप्टिक गॅप ही छोटीशी असेल तर त्याला इलेक्ट्रिकल सिनॅप्स असं म्हणतात. त्याच्यामध्ये 3.8 एवढी गॅप असते दोघांमध्ये. यांच्यामध्ये दोघांमध्ये सिनॅप्टिक गॅप किती राहणार? 3.8. म्हणजे कुठल्याही प्रकारचं केमिकल ट्रान्सपोर्टची इथे गरज पडणार नाही, पटकन इम्पल्स येणार आणि इकडे ट्रान्समिट होणार. ठीक आहे. अशा प्रकारच्या इम्पल्स कुठे प्रेझेंट असतात? तर आपली जे डिफेन्स मेकॅनिझम आहे, आपण झोपलो, रात्रभर झोपलो तरी आपली डिफेन्स मेकॅनिझम, आपली इम्युनिटी सिस्टीम झोपते का रे? आपली इम्युनिटी सिस्टीम झोपते का? नाही, ती सतत काम करत असते, तिला सतत ऍक्टिव्हेट राहायची गरज असते. तर त्यावेळेस आपल्या बॉडीमधले हा सिनॅप्स सुरू असतो, त्यावेळेस आपल्या बॉडीमधला इलेक्ट्रिकल सिनॅप्स सुरू असतो डिफेन्स मेकॅनिझम मध्ये प्रेझेंट असलेला. केमिकल सिनॅप्स म्हणजे काय? तुम्हाला आधीच सांगितलं मी की जर या दोघांमध्ये गॅप ही 20 नॅनोमीटर टू 40 नॅनोमीटर इतकी असेल तर याला म्हणतात आपण, याला काय म्हणू आपण? केमिकल सिनॅप्स. याच्यामध्ये जेव्हा गॅप जास्त असते तर हे केमिकल सिनॅप्स. आता गॅप जास्त आहे तर मी तुम्हाला सांगितलं सिंपल गोष्ट आहे, जशी इम्पल्स आली, टच झाला याला, इम्पल्स झाली, इम्पल्स क्रिएट झाली, जशी इम्पल्स क्रिएट झाली तसेच बाहेरचे कॅल्शियम, सेलच्या बाजूला प्रेझेंट असणारे कॅल्शियमचे चॅनल जे आहे ते ओपन होतात. इथे कॅल्शियमचे चॅनलच ओपन झाले, इम्पल्स आल्यामुळे ओपन झाले आणि सगळं कॅल्शियम आतमध्ये यायला लागलं.
आता या कॅल्शियमचं काम काय आहे, काय सांगितलं मी कॅल्शियमचं काम, की हे जे वेसायकल्स आहे सिनॅप्टिक वेसायकल याच्यामध्ये न्यूरो ट्रान्समीटर आहे, या न्यूरो ट्रान्समीटर मध्ये कॅपॅसिटी असतं इम्पल्सला इकडे एका सेलपासून दुसऱ्या सेलमध्ये नेण्याची. तर मग हे कॅल्शियम आयन काय करतात, याला स्टिक होतात आणि हे सगळे वेसायकलला या मेम्ब्रेनला जोडण्याचं काम करतात. बाउंड हेल्प टू बाउंड दी वेसायकल टू द मेम्ब्रेन ऑफ अ टिलोडेंड्रॉन. या टिलोडेंड्रॉनच्या मेम्ब्रेनला यांना जोडण्याचं काम करतात. बघा मी इथे गोल गोल दाखवलेलं. त्याच्यानंतर नेक्स्ट एक एन्झाईमचं नाव दिलंय तुमच्या बुकमध्ये, बघा काय नाव दिलेलं आहे, कोलिनेस्टेरेज. कोलिनेस्टेरेज नावाचा एक एन्झाईम असतो आणि तो कोलिनेस्टेरेज नावाचा एन्झाईम ह्या वेसायकलला तोडतो आणि तोडल्यानंतर हे न्यूरो ट्रान्समीटर ह्या दुसऱ्या याच्यावर प्रेझेंट असणाऱ्या रिसेप्टर, हे दिसतात ना ब्लूनी दाखवले मी, डेंड्राइटच्या याच्यावर प्रेझेंट असणारे हे रिसेप्टर आहे, हे न्यूरो ट्रान्समीटर या रिसेप्टरवर जाऊन अटॅच होतात. अशी हे फुटले, ब्रेक झाले, रप्चर झाले आणि रप्चर झाल्यानंतर हे रिसेप्टर दुसऱ्या न्यूरॉनच्या डेंड्राइट्स मध्ये प्रेझेंट आहे आणि हे रिसेप्टर यांना ऍक्सेप्ट करतात. आता इम्पल्स काय झाली, ट्रान्समिट झाली एका नर्व सेल पासून दुसऱ्या नर्व सेल पर्यंत. याला म्हटलंय केमिकल सिनॅप्स. क्लिअर आहे, येस ऑर नो? क्लिअर एव्हरीवन? 8ला 5च कमी आहे करे. चला इथे आपण टॉपिक संपवू. उद्यापासून आपल्याला काय पोलरायझेशन बघायचं. एका लेक्चर मध्ये पोलरायझेशन खतम होतं. खूप इझी आहे पोलरायझेशन, जेव्हा मी सांगेल तुम्हाला समजेल. इतका टॉपिक क्लिअर आहे, बाकीचं उद्या बघू. चलो बाय एव्हरीवन. कोणाला डाऊट आहे का? एनीवन हॅव्हिंग अ डाऊट? नाही ना? चला मीटिंग ऑफ करते मी.